राजकारणात मोठा निर्णय आणि त्यानंतरचा पहिला गृहप्रवेश. विधान परिषदेत एंट्री मिळाल्यानंतर बच्चू कडू पहिल्यांदाच पोहोचले आपल्या मातीत. परंतु या दौऱ्याची सुरुवात झाली भावनिक क्षणांनी. आई वडिलांच्या समाधीला नतमस्तक होत कडूंनी पुढील प्रवासाला दिली आहे सुरुवात. आणि त्यानंतर पाहायला मिळाला अमरावतीत जल्लोषाचा महासागर. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषद सदस्यपद मिळवणारे बच्चू कडू हे पहिल्यांदाच आपल्या अमरावती जिल्ह्यात दाखल झालेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आपल्या मूळ गाव बेलोरा येथून केली आहे. सर्वप्रथम त्यांनी आई वडिलांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. हा क्षण अत्यंत भावनिक होता. यानंतर बेलोरा गावात बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि घोषणाबाजीत गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर अमरावतीकडे निघालेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होते. रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत, फुलांचा वर्षाव आणि प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषात झालं होतं. हा दौरा केवळ राजकीय नसून भावनिक आणि शक्ती प्रदर्शनाचाही असल्याचं चित्र दिसत आहे. मला असं वाटते का बच्चू कडूचा चेहरा हा शिवसेनेतला सामान्य शेतकऱ्यांचा, मजुरांचा, दिव्यांगांचा, सगळ्या धर्मांचा, सगळ्या जातीचा चेहरा म्हणून समोर येणार आहे. मी शेतकऱ्याचा पाईक म्हणून काम करणार आहोत. जे वंचित आहे, दुर्लक्षित आहे, त्या सर्वसामान्य माणसासाठी शिवसेनेच्या माध्यमातून माझं दार उघडं राहणार आहे. मी सांगतोय का आम्हाला धर्माचा जरी गर्व असला पण वाद होता कामा नये याची काळजी आम्ही घेणार आहोत. प्रत्येक धर्मातला शेवटचा माणूस जो कष्ट करून जगतं त्याला ताकद देण्याचं काम बच्चू कडू आपल्या पुढच्या आयुष्यात करणार आहे. धनुष्यबाणातून पुन्हा प्रहार आणि प्रहारातून पुन्हा सामान्य माणसाची सेवा अतिशय चोखपणे, निर्भीडपणे, तेवढ्याच ताकदीने वेळ पडली तर रस्त्यावर उतरून सुद्धा हम डरने वाले भी नहीं और डराने वाले भी नहीं है. पण सामान्य माणसासाठी अख्खी शिवसेना आम्ही पाहतोय, त्याच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही अतिशय इमानदारीनं, शिंदे साहेबांची जे ब्रीद आहे, सेवा सर्वश्रेष्ठ आहे, त्या सेवेलाच खरं तर अनुसरून आम्ही हे काम करतो आहे. तसं आहे की जादूची कांडी नाही आहे. तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तर तसं होणार नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील. आणि आम्ही सांगतोय, आम्ही नेहमी म्हणायचं आहे की आम्ही काही मुंबई दिल्लीवाल्याचा गुलाम नाही आहे नेत्यांचा. मी सामान्य माणसाचा गुलाम आहो. पण आता लोकांना वेळ आणली, ज्यांना आम्ही नेते समजत होतो त्यांनीच आम्हाला आता नेत्याचं गुलाम करायचं ठरवलं आहे. राजकीय परिस्थिती एवढी वाईट झाली का झेंडा, त्याचा रंग, रंगातला माणूस आणि मग जात, धर्म, पंथ आणि पैसा या ताकदीवर लोक राजकारण करायला लागले. सामान्य लोकसुद्धा त्याच्यात भरडले गेले. म्हणून आम्ही सांगतोय हा निर्णय घ्यावा लागला. ये मजबुरी का कारण नाही आहे, ही परिस्थिती बदली आहे. परिस्थितीमुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आम्ही तेवढाच कणखरपणा, तोच बाणा शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीनं ठेवू. भगव्यासह हा गौतम बुद्धांचाही भगवा आहे, हा शिवरायांचाही भगवा आहे, हा बाबासाहेबांचा आहे, आमच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा आहे आणि आमच्या अब्दुल कलामचा पण आहे. भविष्यात अचलपूरमधून विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण रिंगणात असाल? बिलकुल होतं. माझा हक्काचा मतदारसंघ आहे रे तो. ज्या ज्या कोपऱ्यात जाता येईल त्या त्या सगळ्यांच्या हाती, सगळ्यांच्या मनात हा आदरपूर्वक शिवसेनेचा झेंडा, शिवसेनेचा धनुष्यबाण सन्मानपूर्वक वाटलं पाहिजे का ही शिवसेना माझी आहे, आमच्या सर्वांची आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी आहे. आम्ही पाहतो तो असा जे कष्ट करणाऱ्या लोकांना त्यांना आपली वाटली पाहिजे असा एक प्रयास नक्की करू.